मजेला आले, उड्या मारते। काय होते कल्याणी? तर जसं तुम्हाला आधी बोललो होतो की मला कॉलेजला जायचं होतं, आता कॉलेजसाठी रेडी झालो आहे। तर कॉलेजमध्ये जातो, माझं काही काम आहे कॉलेजमध्ये ती करतो। लेक्चर तर काय आपण काय अटेंड करणार नाही, डायरेक्ट काम करणार, लगेच घरी येणार, कारण की आपल्याला आपली केळीतलं पण खुरपायचं आहे। तर काम करणार आणि लगेच घरी येणार आहे। तर जातो मी। सुप्रभात सर्वांना, जय श्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळ सकाळी बघा, सूर्य चांगला डोक्यावरती आलेला दिसतोय आपल्याला। हे बघा, चांगला चमकतोय, चमकताना दिसतोय। इथे आपलं बघा, ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही, पण हे झाड जे आहे ना, हे याला जे फुल येतं ना, ते सूर्यफुलासारखं दिसायला असतं। आकारने चांगलं एवढं असतं बघा। काही काही सूर्यफूल पण तेवढे आकारने असतात। आता ह्या झाडाचं नाव विचारून मी सांगते तुम्हाला, मला तर काय एवढी आयडिया नाही। इथे आपलं कर्दळीचं पण रूप छान आले बघा। बघा, चारी पण बच्चे कंपनी कशी मस्त झोपली आहे। त्यांची मम्मी इथं झोपली, शेरू तिकडे। त्यात आपल्याला रांगोळी काढायची राहिली, तर रांगोळी काढून घेऊया। तर आपली रांगोळी काढून झाली बघा। छोटीशीच आपण रोज काढतो तसे आपले काढून झाले। चला आता बाकीतले घराचे कामं करूया। तर आपलं घरातलं काम झाले आता। तर उद्याच्या भाजीसाठी आज काय भेटते का बघूया। तर इथं टमाटो आहेत बघा, इथे 2 टमॅटो पिकलेत, ते आपण आता काढूया। हे बघा, 1 टमॅटो काढले मी, 1 टमॅटो, हे 2 टमॅटो आपल्याला भेटलेत। असेच मधून 1 2 4 4 टमॅटो भेटतात, त्यामुळे आपल्याला बाजारातून आणायची काय गरज नाही। तसं पण आज सोमवार आहे, आज काय आपल्याला बाजारात जायचं नाही, फक्त बटाटे आणायचे। यश गेलाय कॉलेजला, येताना तो घेऊन येईलच। इथे बघा घेवडा मस्त, त्या दिवशी पण आपण घेवडा काढला होता, आता परत काढायला आलाय। कवळा होता त्या दिवशी। आहे बघा, मस्त शेंगा फ्रेश आहेत, चमक बघा कशी। आपण ह्याच्यावरती काही दुसरं फवारलं नाही, त्यामुळं चमक मारते। हे बघा, सरडा बघा पळाला, आवाज आल्यामुळं। आता वेल वाळत चाललाय बघा। बियांसाठी मी 1 2 ठेवते, जेणेकरून आपल्याला परत लावायला उपयोग येईल। आता हे आहे ते, हे जांभळ्या फुलाचं आहे बघा, जरा मोठा घेवडा निघतो। बघा मला कशी आवाज देते बघा। शिकार करून आली आहे टॉमी, आता पण बघा शिकारीच्या शोधात आहे। तर चला, या वेलीला एवढ्या शेंगा सापडल्या, आता दुसरीकडे किती सापडतात बघूया। आता बघा, ही काळी कोयरी वाळत चालली आहे। आता इथे पण आहेत बघा शेंगा, काढून घेऊया। एका भाजीच्या मिळतील बघा, हे बघा।
या जरा शेंगा साईजला बारीक आहेत बघा. याच्यावरती पण बघा किती मस्त चमक आहे. बघा ही लहान घेवड्याची आणि हे मोठ्या घेवड्याची साईजला थोड्याशा लांब आहेत. बघा इकडे वरती पण आहेत. वेलीच्या खाली काय काय लपलेलं असतात ना, ते बघावं लागतात, नाही तर मग त्या परत मोठ्या होऊन बियांसाठी शेवटी राहतात. मग आता इथे बघा मस्त घोसाळा आलाय. वरती बारीक घोसाळा आलेला दिसतोय. चला आता आपल्याला यशने सांगितलं आता वरच्या रानात, केळीच्या रानात ना, वरच्या म्हणजे इथे शेजारीच बाजूला वडाच्या इथं आहे, तिथं जरा गवत झाले केळीमध्ये, ते जरा आज खुरपून काढायचे. ते एवढ्या सापडल्यात घेवड्याच्या शेंगा आणि टोमॅटो. उद्याच्या सुक्या भाजीसाठी झालं बघा. आळूची पानं आपण त्या दिवशीच काढली होती. आता परत बघा चांगली मोठी झालेत. तर 2-3 दिवसांनी जरा मोठी झाल्यावर काढूया. चांगला दिसायला लागलं आता. एक दिवसाड पाणी घातलं तरी चालतंय. तर आपण चाललो आता केळीमध्ये. केळीत जरा थोडं तण झाले, त्यातलं तण काढायचे. आपण रानात चाललो तर टॉमी बघा लगेच मागे चालली. तर बघा केळीत आलो आपण, आणि केळीत आता भरपूर तण झाले. ट्रॅक्टरमध्ये फिरवून झालाय, तरी पण काय काय ठिकाणी थोडंसं गवत आहेच बघा, त्या हाताने उपटायला पाहिजे. तर बघू शकता आपण या सरीमध्ये कोथिंबीर लावली होती. मस्त आता उगवली कोथिंबीर, हे बघा. आणि परत 4-5 दिवसांनी इकडे लावली होती. आता ही बारीक आहे जरा बघा, अजून पानं फुटायचे त्याला. इकडे या साईडला बघा गवत कमी आहे, आणि त्या साईडला जरा गवत जास्त आहे. कुठून काढायचं आहे हो? यशने कुठली अर्धी सरी केली ती. तर हे बघू शकता, हे जे छोटंसं हाताचं मशीन आहे, म्हणजे हाताने ह्याला गवत काढायचं असतं. खुरपता येतं. तर स्पीडमध्ये जरा जास्त पटकन होतं, आणि आपल्याला ह्या खुरप्याने जरा आपल्याला पुढे सरका. 30 फूट आलोय आता. हे बघा, हे इथून दिसतंय 2 मिनिटामध्ये ह्यांनी 30 फुटापर्यंत आले बघा. 5 फुटाचं अंतर आहे 2 केळीमध्ये. आणि इकडे आता बघा हे मला करायचं आहे. आता ते माझ्या पुढे जातील फास्ट, कारण मला खुरप्याने करायचे हळूहळू, आणि ते मशीनने पटापटा जाणार. इथे एक रोप लावा पाहिजे हो, इथे एक रोप लावा पाहिजे. आहेत अजून 5-6 रोपं शिल्लक. आता आपण बघूया आपलं किती होतंय. चला तर आपण आता सुरुवात करूया. आता थोडंसं दाखवते, जास्त वेळ दाखवून मला करता येणार नाही, खुरपता येणार नाही. पटपट होते बघा, वापसा छान आलाय. माती छान मऊ पडली. गवत साठवा, शेळ्यानं होईल.
जे खोलपर्यंत गेलं ते हाताने उपटायला लागतं बघा मुळ्या, नाहीतर परत फुटवा येतो. माती जरा भुसभुशीत करायला लागते ना. मागच्या वेळेस बायका खुरप्या बोलवल्या होत्या, पण त्यांनी काही व्यवस्थित काढलेलं नाही आहे. अशाच भेटतात आम्हाला. हे बघा आता मी कशी काढते खाली, असं खाली खुरपं घालून. तर खालच्या मुळ्या सगळ्यांनी लूज होतात ना त्या ह्याच्या गवताच्या, त्या कशा करायच्या, अशा 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 करायच्या, अशा करायच्या नुसत्या गवतापुरतं. आता हे ज्या मुळे खाली आहेत, मग ह्याला जरा खाली घालून काढायला पाहिजे ना. हे बघा खालपर्यंत मुळ्या गेल्यामुळं असं मग हाताने काढून घ्यावं लागते. आता ही तर मुळी राहिली, मग हे असं खाली घालायला पाहिजे ना. असे ते घालतच नाहीत, नुसते वरच्या वर काढतात, मग ते परत फुटवा येतो आहे. परत बोलवा. त्यामुळे शेतकरी कधी वर येत नाहीत बघा. आणि कुठलेही शेतकरी स्वतः काम केल्याशिवाय घरचं त्याला परवडत नसतं. पण आम्हाला काय पहिल्यापासून सवय नाही ना, त्यामुळे पटपट उरकत नाही. पहिल्यापासून केलं कसं भरभर भरभर होतं. आपण कधीतरी करतो. असं मुळापर्यंत खाली घातलं ना, मग मुळ्या सगळ्या निघतात बघा. चला तर मग आता काढून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर बघा काम करून देत नाही शेऱ्या, गेला नशीब तिकडे, नाही तर आता इथं मस्ती करत होता. आणि ही मध्ये 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 करतात खुरपताना. मध्ये 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 शेरू पण मगाशी मला गोंजर 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 करत होता. होय शेरू, ये टॉमी, टॉमी ये. तू नको बाबा, तू इथं बस. ह्याचीच घाई मलाच. अरे तुला गोंजरायचं, किती गोंजरायचं. मांडीवर बसायचे लायकी जागा, मोठा झाला की गोड्या. बस. आली टॉमी, आली. आली नाही, आला 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 बोकाय. ए तुला काय करायचंय सर. हो का, ह्याला घेतलं म्हणून, मांडीवर बसायचं. ह्याला मांडे घेतलं म्हणून ह्याला शेरूला लगेच बसायचे. टॉमी काय रे टॉमी. हो, या दोघांची मस्ती लगेच. शेरू, हो हे बघा कसं पकडले त्याने पायाला. ते दोघांची मस्ती चालू झाली. चावतो का काय. हे विरंगुळ आहे सुट्टीमध्ये. 5 मिनटं बसले मी बाजूला. यांचं टी व्ही बघायचं. इथे फ्रीमध्ये टी व्ही बघायला मिळतोय. कसं पकडले बाई, कसं करतोय बघा ना. हो, कसं गंमत करतोय. त्याला पण शेरूला पण काय नाही. टॉमी सर 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 मागे सर, मागे सर. शेरू किती बाबा, ह्याला लई बेकार सवय शेरूला. बस इथं खाली बस, खाली बस. हां बस खाली, बस खाली. तोंडाजवळ तोंड कुठे नेतं शेरू. बस इथं खाली बस. त्याला शिकार करायची आता. ह्या सरीत पण भरपूर आहे. रेडी, ओनच आहे. स्टेडी.
पाया माझ्या गुडघ्यामुळे मला बसता येत नाही, त्यामुळे बसूनच करावं लागतंय. मी तरी काय असं पसरून मस्त. आपल्या घरचं म्हणून चालतंय हम्म. आणि आपल्याला एवढी काय सवय नाही खुरपायची ना. तू पाय इथं पाय रोवला किती गेला बघ आतमध्ये, पाय दिसला का? इथं. इतकं मऊ पडलंय रानते आता खुरपल्यामुळं. तरी बरंच केला. हं? किती अर्धा तास झाला असेल का आपल्याला? अर्धा पाऊण तास हो, मग काय आहे ना, अर्धा तास. लय 1 उशिरा तासात आलो एक सरी होते आपली, 1 तासात. लय उशिरा आलोय तसं. उशिरा आलोय आणि आपल्याला कुठे एवढा राब आहे, एवढी का प्रॅक्टिस थोडीच आहे खुरपायची. तरी 1 बायकांना तासात. अर्ध्या तासात व्हायला पाहिजे खरं. हां, बायकांना अर्ध्या तासात एक आम्हाला सरी काय लय बसून झाली. आणि 2 पायावर बरोबर माणूस पुढे जातो. हो ना, असं बरोबर जात नाही. त्यांना ती सवय असते, कोंबडा करून बसतात आणि बरा 2 पायांवर. आपण पुरं बसतोय जमीन खाली. आहे, पटकन भुसभुशीमुळे काल सल्फ्युरिक ॲसिड ते असं सगळं खाली घातलं ना पटकन जातं. काल खतावलंय का आणि त्याने रान. मागे आम्ही बायका लावल्या होत्या, त्या अशा करायच्या. हे त्यामुळे ते नुसतं कापून घ्यायच्या वरनं माती लोटून द्यायचं, असलं काम आहे. खुरपं कुठलं विळा घेऊन यायच्या, नुसतं विळ्याने करा कापायचं, नुसतं माती आड करायचं, चालल्या पुढं. काळं दिसलं की शेतकरी खुश. असं तुझ्यासारखं आपल्यासारखं कुठं करायला कोण. मुळाचं कडा असं काढायला पाहिजे. होय की. आणि गवत पण होते ना ह्याला. घरचं खुरपणं कसं ऐक, बाहेरचे ते त्यांना काय फक्त रोजगार पाहिजे. हाताने पण पटकन होते. हाताने होते पण खुरप्याने तसं नाही बघ. असं कर बघ, असं मी काय असं हे काय असं खाली घातलं की होतंय. तसं खाली पण नाही करायचं. हे आहे ना, इथं बघ, असं ओढलेलं ताकद जास्त कमी लागते आपल्याला. असं ओढायचं पहिलं, असं मोकळं करायचं आणि मग उलटं मारायचं. असं मी दाखवलं पण मी आता मध्ये व्हिडिओ मध्ये नाही भुईमुग निघाला. लावला होता, पण पाणी न दिल्यामुळे उगवलं नाही बघा. पाणी म्हणजे तेव्हा रोपं लहान होती, त्याच्या काय ठिकाणी नाही. रोपं लहान होती ग, मग त्याला ती भीती वाटायची पाणी सोडायला. अति पाण्याने परत वेस्ट ती गेलं ना बी. मग काय घेऊ परत लावून, अजून हाय टाईम. टाइम आहे म्हणूनच लावून घ्यायचं. उद्याच आजचा दिवस जाऊ दे आता. आणि हे असं गवत काय करायचं, एकत्र करायचं, कालवडीला खायला होतं. येते. सकाळी आपण एक सरी खुरपली होती, त्यातली थोडीशी राहिली. ते आता 5 वाजलेत. 5 ते 7 बघूया, जेवढं होईल तेवढं आपण करूया. हे आणि यश गेलेत पुढं, मीच मागं राहिली. ती पाणी हे ते काय खायचं न्यायचं. खायचं तर काय नाही, आता खाल्लंय म्हणा. तर म्हणलं आता चला, ऊन जरा कमी झाले, जाऊया. पूर्ण दिवस करण्यापेक्षा ऊन उतरल्यावरती आपण परत 5 वाजता आले बघा. पुढं दिसत असेल यश आणि हे यश तिथे बसला आहे. हे इकडे यांच्या बाजूलाच माझी सरी चालू होती. आता बऱ्यापैकी आपली चांगली केळी सुधारली बघा. तर बघा, इकडचं मागचं आपलं सकाळी झालं होतं, आता हे पुढचं राहिले बघा. ह्यांनी आले होते पुढे, माझ्या पुढे गेले. शेरो जा तिकडे बघा, त्याला इथं लोळा मजा वाटते. लगेच माझ्या मागे आला. ए जा घरी, राखून कर घराच्या घराची. शेरू घरी जा, घरी. ती म्हणत होती येताना मी. चला आता आपण आता खुरपूया, झाल्यावर दाखवतेस. तर यश तिकडे बसलाय बघा, आणि हे जवळ इथं माझ्या बाजूच्या सरीत आहेत, आणि मी इथं खुरपते बघा. तर ह्यांच्या बाजूच्या सरीत बघा मी खुरपते. आता आपली केळी बघा सुधारायला लागली जरा. खुरपल्यावर अजून छान दिसतं बघा.
गवत काढलं ना मुळापासून अजून छान दिसतं. तिकडे गवताचा ढीग लावलाय बघा. हे आपण इथं असं मुळासकट काढायला लागतं. मुळासकट नाही काढलं की मग परत ते फुटवा येतं बघा. गवत किती आहे. आणि इकडं आपलं खुरपून झाले. या साईडला काय गवत नाही. ह्या गवताचा ढिगारा लावला इथे. खुरपल्यावर किती स्वच्छ दिसते. जसं आपण घरामध्ये सारवून काढतो तसं असं वाटतंय. तर बघा आता वाजले संध्याकाळचे 8. रानातून आल्यावरती खुरपून आल्यावरती चिमाचे पिल्लं पाहिली तर 3च दिसतात. इथे एक आहे, हे दुसरं आणि ते तिसरं झोपले बघा. 4 पिल्लं होती. एक नेलं कुणी, कुठे गेलं काय माहिती. आम्ही रानात गेलो. सांभाळा नेलं असलेलं तर बरंच आहे, तर काय माहिती कुठे गेलं. मागाच्यापासून शोधते मी पण मला काय सापडलं नाही. तर इथं कुठे गेलं असतं चिमीनं आणलं असतं. मला वाटतं कोणीतरी रस्त्यावर सांभाळायच नेलं वाटतं. चिमा कुठे गेली चिमा? ए चिमा कुठे गेली काय माहिती. पाणी पिते इकडे बघा. पाणी पिते. पाणी प्यायला गेली, तिला तहान लागली ना. इकडे पाणी वेगळं ठेवलेलंच आहे. पिल्लांना तिच्या मम्मीला तहान लागले तर. शेरू ए शेरू. एक गाढ झोपी गेले. पिल्लू गेलं तर मला पण काय कर्म नाही. चला आता आज ब्लॉगचा एंड इथंच करते. मी बसलो आरामात. इथे एक बसले, तिकडे एक आहे. कुत्रं नेलं बघा कोणीतरी. 3 होते कुत्रे, त्यातले आता 2 राहिले. हां, आणि एक कुत्रे द्यायचेच होते आम्हाला, पण कोणी नेलं असेल तर बरं आहे. त्यामुळं काळजी लागली. चला तर मग बाय, गुड नाईट.